नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय स्टडी कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे जनरल नॉलेजचे काही प्रश्न पाहणार आहोत। आज आपण जानेवारी महिन्यामधील चालू घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, कोणाच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा केला जातो? ऑप्शन ए पंडिता रमाबाई, ऑप्शन बी इंदिरा गांधी, ऑप्शन सी सावित्रीबाई फुले, ऑप्शन डी सरोजिनी नायडू। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सावित्रीबाई फुले। आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए 15 जानेवारी, ऑप्शन बी 10 जानेवारी, ऑप्शन सी 12 जानेवारी, ऑप्शन डी 13 जानेवारी। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 15 जानेवारी। आता पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे, 15 जानेवारी हा कोणाचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए सचिन तेंडुलकर, ऑप्शन बी मेजर ध्यानचंद, ऑप्शन सी मारुती माने, ऑप्शन डी खाशाबा जाधव। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी खाशाबा जाधव। हे लक्षात ठेवा, 15 जानेवारी हा खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे, 42व्या कुमार खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए छत्तीसगड, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी गुजरात। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए छत्तीसगड। आणि यात आनंदाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेतील मुले आणि मुली या दोन्ही स्पर्धेंचे विजेतेपद आपल्या महाराष्ट्र राज्याने पटकावले आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 5वा, देशातील अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठपर्यंत सुरू झाली आहे? ऑप्शन ए अयोध्या ते वाराणसी, ऑप्शन बी दिल्ली ते मुंबई, ऑप्शन सी अयोध्या ते दरभंगा, ऑप्शन डी मुंबई ते गोवा। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अयोध्या ते दरभंगा। ही देशातील पहिली अमृत भारत रेल्वे एक्सप्रेस अयोध्या ते दरभंगा येथून सुरू झाली आहे। पुढचा प्रश्न आहे, जागतिक कर्करोग दिन प्रश्न 6वा, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए डॉक्टर नितीन करीर, ऑप्शन बी सुजाता सैनी, ऑप्शन सी राहुल वैद्य, ऑप्शन डी सीताराम कुंटे। प्रश्नाचे उत्तर आहे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, व्हिडिओ पूर्ण पहा। ऑप्शन आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर नितीन करीर। हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत। चला पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर नितीन करीर हे राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहेत? ऑप्शन ए 40वे, ऑप्शन बी 45वे, ऑप्शन सी 47वे, ऑप्शन डी 43वे। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 47वे। प्रश्न 8वा, प्रोडक्शन लिंक्ड इंटेन्सिव्ह अर्थात PIL ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे? ऑप्शन ए कृषी, ऑप्शन बी औषध, ऑप्शन सी सेवा, ऑप्शन डी अभियांत्रिकी। आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी औषध। प्रोडक्शन लिंक्ड इंटेन्सिव्ह ही औषध क्षेत्राशी
औषध क्षेत्रातील योजना आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 9. ब्रिक्स या गटामध्ये किती नवीन देशांचा समावेश झाला आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 6. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 5. ब्रिक्स या गटामध्ये आणखी नवीन 5 देशांचा समावेश झाला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 10. ब्रिक्स गटाचे या देशाचे अध्यक्षपद यावर्षी कोणत्या देशाकडे आहे? यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन डी रशिया. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी रशिया. ब्रिक्स या गटामध्ये आता 10 देश समाविष्ट झालेले आहेत. प्रश्न 11. सन 2023 यावर्षी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ज्वारी या पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे? ऑप्शन ए परभणी, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी धुळे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सोलापूर. सोलापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त ज्वारी या पिकाची पेरणी केली जाते, म्हणूनच सोलापूरला महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार असे देखील म्हटले जाते. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे? हा प्रश्न देखील वरच्या प्रश्नावर आधारित प्रश्न आहे. चला त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए सोलापूर, ऑप्शन बी वाशिम, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी सांगली. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सोलापूर. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 13. नुकत्याच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत? यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए रेणुका सिंग, ऑप्शन बी मानधना, ऑप्शन सी स्नेह राणा, ऑप्शन डी दीप्ती शर्मा. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी दीप्ती शर्मा. प्रश्न 14. कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए सीड क्वीन, ऑप्शन बी किचन क्वीन, ऑप्शन सी मसाला क्वीन, ऑप्शन डी पुणे क्वीन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मसाला क्वीन. पुढचा प्रश्न. प्रश्न 15. फाईड वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले? यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए डी गुकेश, ऑप्शन बी आर प्रज्ञानंद, ऑप्शन सी मॅग्नस कार्लसन, ऑप्शन डी विश्वनाथ आनंद. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मॅग्नस कार्लसन. याने फाईड वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 चे विजेतेपद पटकावलेले आहे. आणि पुढचा प्रश्न. प्रश्न 16. फाईड वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 ही कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी उझबेकिस्तान, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी इराण. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उझबेकिस्तान. पुढचा प्रश्न. प्रश्न 17. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत? यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए मीरा बोरवणकर, ऑप्शन बी मोक्षदा पाटील, ऑप्शन सी रश्मी शुक्ला, ऑप्शन डी तेजस्विनी सातपुते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 18. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी उत्तर प्रदेश.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा. राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडली? यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए भुवनेश्वर, ऑप्शन बी रांची, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी कोलकाता. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भुवनेश्वर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 20वा. महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावासेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे? ऑप्शन ए बाळासाहेब ठाकरे, ऑप्शन बी दिबा पाटील, ऑप्शन सी अटल बिहारी वाजपेयी, ऑप्शन डी विदा सावरकर. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अटल बिहारी वाजपेयी. महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावासेवा सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.